औदुंबररावांना एक मुलगा होता. त्याचे नाव ऋषी होते. तो एका चांगल्या कंपनीत कामाला होता आणि त्याचे वडील वयस्कर होते व त्याच्या आईला एक आजार झाला होता व त्यात त्याची आई मृत्यू पावली होती. त्यामुळे वडिलांची जबाबदारी सगळी ऋषीकडे होती. पण ऋषीची बायको रेवती, तिला सासरे अजिबात आवडत नव्हते. ती त्यांचा खूप रागराग करायची. ती ऋषी घरी नसला की त्याच्याकडून काम करून घ्यायची. त्यातच ऋषी कंपनीच्या कामासाठी 2 महिने परदेशात गेला होता आणि आज 2 महिन्यानंतर ऋषी पुन्हा भारतात आला होता. तसेच आज त्याच्या बाबांचा वाढदिवसही होता. त्यामुळे तो बाबांना भेटण्यासाठी खूप आतुर झाला होता. तेवढ्यात त्याचा मोबाईल वाजला. त्यांनी पाहिले तर त्याचा मुलगा सनीचा फोन आला होता. ऋषी म्हणाला, हॅलो, बोल बेटा. सनी म्हणाला, पप्पा, आज आजोबांचा. हो बाळा, मला माहीत आहे. आज आजोबांचा वाढदिवस आहे. त्यांच्यासाठी आज खूप मोठे सरप्राईज आहे. पण ह्याबद्दल तू तुझ्या आईला आणि आजोबांना काही बोलू नकोस. सनी म्हणाला, आजोबा तर इथे. सनी पुढे काही बोलणार तेवढ्यात फोन कट झाला. ऋषीने आपल्या वडिलांसाठी एक सूट बूट, शाल आणि त्यांना जिलेबी, रबडी जास्त आवडायची. त्यामुळे ते सर्व घेऊन पॅक करून घेतले आणि त्याने वडिलांना वाढदिवसाची भेट म्हणून त्यांच्या खोलीमध्ये भिंतीवर लावण्यासाठी एक मोठा LED TV बुक केला. बाबांना TV पाहण्याची खूप आवड होती. तो मनातल्या मनात मला असे 2 महिन्यांनी अचानक घरी आलेलं पाहून बाबांना किती आनंद होईल असा विचार करताच त्याचे डोळे भरून आले. ऋषीने बसमधून सामान उतरवले आणि त्याने एका रिक्षावाल्याला हात करून बोलावले. रिक्षावाला म्हणाला, साहेब, आधी कुठे जायचे आहे ते सांगा, कारण आता या म्हाताऱ्याकडून खूप दूरपर्यंत रिक्षा चालवली जाणार नाही. हा आवाज जेव्हा ऋषीच्या कानावर पडला तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. तो मनात म्हणाला, हा आवाज तर माझ्या बाबांसारखाच वाटतो आहे. त्याने वळून पाहिले आणि आपल्या वडिलांना अशा अवस्थेत पाहून त्याच्या डोळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या. तो म्हणाला, बाबा, तुम्ही इथे. मुलाला समोर पाहून वडील जोरजोरात रडायला लागले. तेव्हा ऋषी लहान मुलाप्रमाणे आपल्या वडिलांच्या गळ्यात पडला. त्याने एकदाही वडिलांना त्यांच्या अशा अवस्थेचे कारण विचारले नाही. त्याला ठाऊक आहे की त्याच्या बायकोला म्हणजे रेवतीला बाबा जास्त आवडत नाहीत, पण ती एवढ्या खालच्या पातळीला जाईल असा त्याने स्वप्नातही विचार केला नव्हता. ऋषी आपल्या वडिलांना घेऊन घरी गेला तेव्हा त्यांनी पाहिले की रेवती तिच्या मैत्रिणींसोबत पत्ते खेळत बसली होती. तिचे बोलणे ऐकण्यासाठी तो दरवाजाच्या मागे लपला. ती हसत म्हणाली, मग बरोबर केले ना मी. तुम्ही सर्वजणींनी सांगितल्याप्रमाणे मी माझ्या म्हाताऱ्या सासऱ्याला घरातून बाहेर काढले म्हणून. तिची एक मैत्रीण म्हणाली, ते सर्व ठीक आहे रेवती, पण जर तुझा नवरा आला तर आणि त्याने त्याच्या वडिलांबद्दल विचारले तर काय सांगणार आहेस तू. त्यांचा मुलगा आला तर त्याला सांगेन तुझे वडील तर यात्रेला गेले आहेत असे बोलून ती जोरजोरात हसायला लागली. रेवतीचे बोलणे ऐकून ऋषीला खूप राग आला आणि तो आत गेला. ऋषी असे तिला न कळवता अचानक आलेले पाहून रेवती गोंधळून म्हणाली, अहो, तुम्ही कधी आलात. ऋषी रागातच म्हणाला, बाबा कुठे आहे. तेव्हा रेवती घाबरून म्हणाली, बाबा दिगंबर काकांसोबत तीर्थयात्रेला गेले आहेत. जाताना त्यांनी सांगितले आहे की 4-5 दिवसातच परत येतील. रेवतीला खोटे बोलताना पाहून ऋषीने तिच्या एक जोरात कानाखाली मारली. तेव्हा रेवतीच्या मैत्रिणी घाबरल्या आणि सगळ्याजणी गुपचूप तिथून निघून गेल्या. ऋषी म्हणाला, लाज नाही वाटत का तुला खोटे बोलताना. काही वेळाने औदुंबरराव ही आत आले. आपल्या आजोबांना घरी आलेले पाहून दोन्ही नातवंडे धावत येऊन आजोबांच्या गळ्यात पडले आणि रडायला लागले. रागामध्ये रेवतीचे केस पकडून म्हणाला, हिम्मत कशी झाली तुझी माझ्या बाबांना घरातून बाहेर काढण्याची. मला बाबांनी सर्व काही सांगितले आहे. तेव्हा औदुंबरराव म्हणाले, ऋषी, तू सुनबाईला काही बोलू नकोस. बहुतेक हे सर्व तर माझ्या नशिबातच लिहून ठेवले आहे. त्यामुळेच तर मला हे दिवस पाहावे लागत आहेत. तू माझ्यामुळे तुझा सोन्यासारखा संसार खराब करू नकोस. मी आहे तिथे ठीक आहे,
तिथे मला माझ्यासारखी अनेक लोके भेटतात, एकमेकांचे दुःख वाटून घेतात. एवढं बोलून औदुंबरराव तिथून जायला निघाले तेव्हा ऋषीने बाबांचा रस्ता अडवला आणि तो त्यांचे पाय धरून रडायला लागला. तो म्हणाला, बाबा, मला सोडून जाऊ नका. आई तर गेलीच, पण आता तुम्हीही माझ्यापासून दूर जाऊन नका मला अनाथ करणार. ऋषी पटकन उठला आणि त्याने रागात रेवतीचा हात पकडला आणि तिला घराबाहेर काढून म्हणाला, जी बाई माझ्या वडिलांची इज्जत करून त्यांच्याकडे लक्ष देत नाही, तिच्यासाठी माझ्या घरामध्ये जागा नाही. असे बोलून ऋषीने दरवाजा बंद केला. हा सगळा प्रकार पाहून ऋषीची मुले सनी आणि काव्या खूप घाबरले. नंतर मुलांनी आजोबांना घट्ट मिठी मारली आणि त्यानंतर आजोबांना त्यांच्या खोलीत घेऊन गेले. ऋषी घराबाहेर निघून गेला. त्याने पाकिटातून आईचा फोटो काढला आणि फोटोकडे पाहून रडत म्हणाला, आई, मला माफ कर. मी असताना बाबांची अशी अवस्था झाली तेव्हा त्याला त्याच्या घराशेजारी राहणाऱ्या रघुनाथ काकांनी पाहिले. ऋषी जवळ गेले आणि ऋषीला म्हणाले, ऋषी, का रडत आहेस बाळा? तेव्हा ऋषी म्हणाला, काका, मी 2 महिन्यांसाठी दुबईला गेलो होतो, पण इथे भारतात आल्यावर मी माझ्या बाबांना रिक्षा चालवताना पाहिले. मला खूप वाईट वाटले. तेव्हा रघुनाथ काका त्याला म्हणाले, हे बघ, खरे तर आम्ही तुमच्या घरगुती मामल्यामध्ये न बोललेलेच बरे, पण तुझे बाबा माझे चांगले मित्र आहेत, त्यामुळे मला त्यांचे दुःख पाहवत नाही. उद्या तुला सांगणारच होतो. तुझी बायको रेवती औदुंबरला खूप त्रास देते. मागच्या महिन्यामध्येच तिने भांडण करून औदुंबरला घराबाहेर काढले. आम्ही काहीमध्ये बोललो तर ती आम्हालाही नाही ते बोलते. मी औदुंबरला काही दिवस माझ्या घरी राहण्याची विनंती केली होती, पण तो खूप स्वाभिमानी माणूस आहे, त्यामुळे त्यांनी कोणाचीही मदत न घेता रिक्षा चालवायला सुरुवात केली. ऋषीला त्याच्या बाबांनी पालनपोषण करून लहानाचे मोठे केले होते. हे जग सोडून निघून गेली, त्यामुळे वडिलांनी कधीच ऋषीला आईची कमतरता भासू दिली नाही. मुलांचा सांभाळ करण्यासाठी दुसरे लग्न केले तर सावत्र आई माझ्या मुलाचा व्यवस्थित सांभाळ करणार नाही, म्हणून त्यांनी दुसरे लग्नही केले नाही. त्यामुळे लहानपणी त्याला आंघोळ घालण्यापासून त्याचे खाणेपिणे, शिक्षण हे सर्व, आणि मोठे झाल्यानंतर यशाच्या प्रत्येक पायरीवर ते आपल्या मुलासोबत होते. एकदा ऋषीच्या आत्या तो लहान असताना औदुंबररावांना म्हणाली होती की, दादा, ऋषीला माझ्याकडे दे, मी त्याचा व्यवस्थित सांभाळ करेन. तू वहिनीची कमतरता भरून काढणार नाहीस किंवा मग त्याचा सांभाळ करण्यासाठी एक आया तरी ठेव, जी ऋषीकडे लक्ष ठेवील. पण औदुंबररावांनी ऋषीला ना आपल्या बहिणीकडे सोपवले ना त्यांचा सांभाळ करण्यासाठी आयाला ठेवली. ऋषी शिकून खूप मोठा यशस्वी झाला. औदुंबररावांनी आपल्या मुलासाठी एक चांगली मुलगी पाहून त्याचे लग्न केले. मुलगी दिसायला तर खूपच चांगली होती, पण काही वर्षांनी तिने आपले खरे रंग दाखवायला सुरुवात केली. ऋषीच्या लग्नाला 9 वर्ष झाली होती. त्या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी होती. दोन्ही नातवंडे दिवस रात्र आजोबांच्या सतत मागे पुढे करायचे. त्यांना प्रत्येक गोष्टीत आजोबांच लागायचे आणि हे अरे तिला अजिबात आवडत नव्हते. तिने तिच्या मुलांना कोणास ठाऊक काय पद्धत पट्टी पडवली होती. दोन्ही नातवंडे आपल्या आजोबांचा द्वेष करायला लागली. असेच एके दिवशी रेवती म्हणाली, कोणास ठाऊक हा म्हातारा कुठे गेला आहे? अहो बाबा, कुठे आहात तुम्ही? या म्हाताऱ्याला एकदा आवाज दिलाय की ऐकायला येत नाही. इतर वेळी उगाच घरामध्ये इकडे तिकडे फिरत असतात आणि फिरणार का नाही म्हणा. जेवायला काय बनवले आहे हे किचनमध्ये येऊन पाहिले असते ना. तेवढ्यात तिची कामवाली म्हणाली, मॅडम, काय झाले? तुम्ही एवढे चिडल्यासारख्या का वाटत आहात? अगं सुमती, तुझी कामे होईपर्यंत मी पातेल्यात थोडे दूध होते म्हणून तुझ्यासाठी आणि बाबांसाठी सुद्धा चहा बनवला आहे. आणि चहासाठी बाबांना आवाज देत होते, पण ते कुठे आहेत? आता जर चहा वाया गेला तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच नसेल. नंतर त्यांनी चहा मागितला तरीही मी त्यांना पुन्हा चहा अजिबात बनवून देणार नाही असे म्हणून ती तिच्या कामाला लागली. आज रविवार होता, त्यामुळे मुलांना शाळा नव्हती. दोघी बहीण भाऊ TV पाहत बसले होते. तेव्हा औदुंबरराव आपल्या नातवंडांच्या खोलीमध्ये येऊन म्हणाले, बाळांनो, काय करत आहात? चला माझ्यासोबत, मी बागेत चाललो आहे. बागेत मोकळ्या हवेत खेळा. तिथे खूप सारी वेगवेगळ्या प्रकारची मुले असतात. फुलांची नावे सांगेन, चला बघू पटकन.
तेव्हा सनी म्हणाला, आजोबा आम्हाला नाही. जे तुमच्यासोबत बागेमध्ये. काव्या म्हणाली, आजोबा तुम्हाला किती वेळा सांगितले आहे, जेव्हा आम्ही खेळत असतो किंवा टी व्ही पाहत असतो तेव्हा तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करत जाऊ नका म्हणून. तुम्ही तुमच्या खोलीमध्ये का नाही बसत? नेहमी त्रास द्यायला आम्हाला आमच्याकडे येता. मम्मी मम्मी पप्पांना आजोबा आम्हाला त्रास द्यायला येतात. असे बोलून दोन्ही मुले आईकडे आजोबांकडे तक्रार करतात. औदुंबरराव थक्क होऊन रुद्र आणि काव्याकडे पाहू लागतात. तेव्हा तरी होती मोबाईलवर बोलत मुलांच्या खोलीत आली आणि सासऱ्याकडे पाहत म्हणाली, हे काय, तुम्ही इथे काय करत आहात? बाबा तुम्हाला एका ठिकाणी बसता येत नाही का? आणि बाहेर मी किती वेळ झाले चहासाठी तुम्हाला आवाज देत आहे आणि तुम्ही इथे मुलांच्या खोलीत आहात. तुम्हाला दिसते आहे ना मुले टी व्ही पाहत आहेत तर मग त्यांना का त्रास देत आहात? माझी मुले तुमच्यासोबत विट्टीदांडू खेळणार आहेत की म्हाताऱ्या लोकांच्या गोष्टी ऐकणार आहेत? घरात तुमचे मन लागत नाही तर मग तुम्ही बाहेर का जात नाही? एक तर घरातली कामे संपत नाहीत आणि तुमचा हा असा त्रास असतो तो वेगळाच. तुम्हाला दिसते आहे ना मी माझ्या आईशी बोलते आहे ते. अरेच्छा असे आहे होय. आता समजली तुमची गेम. म्हणजे तुम्ही मुलांच्या खोलीत मुद्दाम आलात तर ते दोघे बहीणभाऊ गुपचूप टी व्ही बघत आहेत तर उगाच त्यांच्याकडे जाऊन त्यांना त्रास द्यायचा. मग मुले मला लगेच मोठमोठ्याने आवाज देतील आणि तेव्हा मला फोन ठेवावाच लागेल. म्हणजे मला आईबरोबर बोलता येणार नाही. बाबा नक्की तुमच्या मनात काय आहे ते तरी सांगा. औदुंबरराव म्हणाले, सुनबाई तू का उगाच पराचा कावळा का करत आहेस? अगं मी दिवसभर माझ्या खोलीमध्ये एकटाच बसून असतो. एकटा असलो की माझे मन लागत नाही आणि इतर दिवशी तर मी मुलांना बाहेर फिरायला चला असे कधीच बोलत नाही. ते शाळेचा अभ्यास करण्यामध्ये बिझी असतात. अभ्यासातून त्यांना सवड मिळत नाही. पण आज रविवार आहे, मुलांना सुट्टी आहे, त्यामुळे मी विचार केला काही वेळ मुलांना बागेत घेऊन जावे, त्यांच्याशी गप्पा गोष्टी कराव्यात. रेवती म्हणाली, पण जर मुलांना तुमच्याशी बोलायचं नाही तर मग तुम्ही त्यांना जबरदस्ती का करत आहात? औदुंबरराव म्हणाले, तुझी सासू जिवंत होती तेव्हा ती मला म्हणायची की माझ्याकडे तिच्यासाठी वेळ नाही. आणि आज बघ काळाची चक्र कसे फिरले. आज माझ्यासाठी कोणाकडे वेळ नाही. मला तर कधी कधी असे वाटते की माझे या घरात काही अस्तित्वच नाही. रेवती म्हणाली, बाबा तुमचे मन नाही लागत तर तुम्ही घरातील कामे का करत नाही? तुम्ही सकाळी फक्त भाज्या आणि दूध आणून देतात, त्यानंतर आरामात खोलीमध्ये जाऊन बसता. विरंगुळा म्हणून कमीत कमी घरातील जाळ्या जन्मते तरी काढत जा. ते नाही तर मग अंगणातल्या बागेमध्ये झाडू मारत जा. पण नाही, अशी कामे केली तर तुमचा हात दुखायला लागेल ना. बघा तुम्ही जे करायचे असेल ते करा. एवढे बोलून ती मुलांसाठी मॅगी बनवण्यासाठी निघून गेली. औदुंबरराव म्हणाले, सुनबाई आता स्वयंपाक खोलीत चालली आहेस तर मला एक कप चहा बनवून दे. तेव्हा रेवती म्हणाली, स्वयंपाकघरातून म्हणाली, तिथे टेबलवर 10 रुपयांचे कॉईन ठेवले आहे, ते घ्या आणि टपरीवर जाऊन किंवा स्टेशनवर जाऊन चहा पिऊन या. घरातील दूध संपले आहे. लगेच औदुंबरराव बाहेर चहा पिण्यासाठी निघाले. तेव्हा त्यांचा मुलगा ऋषी घरी आला. बाबांना पाहून म्हणाला, बाबा तुम्ही यावेळी कुठे चालला आहात? तेव्हा औदुंबरराव म्हणाले, बाळा तो आत्ताच बाहेरून आला आहेस तर आज जा आणि काही वेळेस सुनबाई आणि मुलांबरोबर टाईम घालव. मी तुझ्या काकांना भेटून लगेच येतो. तेव्हा ऋषीने त्यांच्या पाकिटातून काही पैसे काढून बाबांच्या शर्टच्या वरच्या खिशामध्ये ठेवले. हे पाहून औदुंबररावांचे डोळे भरून आले. त्यांना क्षणभर असे वाटले, जे संस्कार त्यांनी आपल्या मुलाला दिले होते ते संस्कार तो आपल्या वडिलांना देत आहे. औदुंबरराव हसत घराबाहेर निघून गेले आणि त्यांना आठवले की जेव्हा ऋषी कॉलेजला जायचा तेव्हा ऋषीला आपल्या बाबांकडे पैसे मागायला संकोच वाटत होता, कारण घरची परिस्थिती चांगली नव्हती. तेव्हा ते असेच त्याच्या शर्टाच्या वरच्या खिशात पैसे ठेवायचे. औदुंबरराव रिक्षा चालवण्याचे काम करत होते आणि त्यातूनच घरखर्च भागवत होते. रेवतीचा स्वभाव सर्वांना ठाऊक होता. ती नेहमी सासऱ्यांच्या विरुद्ध ऋषीचे कान भरत असायची. पण ऋषीने तिला एकदाच बजावले होते
की यापुढे माझ्या वडिलांविरुद्ध एकही चुकीचा शब्द मी ऐकून घेणार नाही. तू काल परवा आलीस, पण मी बाबांना चांगले ओळखतो. तुझे काही सांगतेस तसे ते स्वप्नातही वागणार नाहीत याची मला 100% खात्री आहे. नवऱ्याचे असे बोलणे ऐकून रेवतीला भयंकर राग आला आणि ती रागाने तिथून निघून बेडरूममध्ये गेली. खरे तर तिला आणि तिच्या मुलांना कोण काही समजेल तिचे 4 शब्द सांगितले तर ते अजिबात आवडत नव्हते. त्यामुळे तिची दोन्ही मुले सनी आणि काव्या कधीच औदुंबररावांच्या खोलीमध्ये जात नव्हते. ना त्यांच्यासोबत कधी बोलायचे, ना ऋषी हा कधी ऑफिसवरून यायला उशीर व्हायचा. त्यामुळे तो एवढा थकायचा की ऑफिसवरून आल्यानंतर जेवण करून झोपत होता. कधी वडिलांकडे जाऊन त्याची चौकशी करणेसुद्धा त्याला जमत नव्हते. कोणास ठाऊक कोण काका आहेत ज्याच्याबद्दल औदुंबरराव नेहमी ऋषीला सांगायचे आणि त्यांना भेटायला जातो असं सांगून घरातून बाहेर पडायचे. पण एके दिवशी ऋषीला संशय तो मनात म्हणाला, नेहमी बाबा त्याच काकांकडे का जातात? काका एकदाही इकडे का येत नाहीत? पण हे काका नक्की आहेत तरी कोण? हे जाणून घेण्यासाठी ऋषीने वडिलांचा पाठलाग करण्याचे ठरवले. तेव्हा औदुंबरराव त्या काकांना भेटण्यासाठी निघाले. तेव्हा ऋषीने त्यांचा पाठलाग केला आणि त्याला खूप मोठा धक्का बसला. आणि त्याचे वडील कोणत्याही काकांच्या घरी न जाता स्टेशनजवळच्या एका झाडाखाली शांततेत बसून असायचे. ऋषी दुरून वडिलांकडे पाहत होता. तेव्हा त्याच्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. ऋषीने मागे वळून पाहिले तर मागे वृद्ध व्यक्ती होती. ते म्हणाले, काय झाले बाळा? तू त्या झाडाखाली बसलेल्या व्यक्तीला असं चोरून का पाहत आहेस? ऋषी काही बोलला नाही. ते पुढे म्हणाले, ते नेहमी येतात आणि त्या झाडाला टेकून बसतात आणि संध्याकाळ झाली की त्या झाडाला सरस्वतीच्या नावाने कितीतरी गप्पा मारतात आणि जेव्हा त्यांचे मन हलके होते तेव्हा ते घरी परत जातात. तो वृद्ध माणूस पुढे म्हणाला, हे एकटेच नाहीत तर असे कितीतरी आईवडील मुलं स्टेशन किंवा पार्कमध्येच असे एकटे बसलेले दिसतील. ऋषी म्हणाला, पण असे का बरं काका? तिथे ते का बसतात? तेव्हा तो वृद्ध माणूस म्हणाला, बेटा, जेव्हा आम्हा म्हाताऱ्या माणसांना घरामध्ये प्रेम आणि आदर मिळत नाही, जेव्हा एकटेपणा आम्हाला खायला उठतो, तेव्हा आम्ही आपल्या माणसांच्या शोधामध्ये बाहेर भटकतो. ऋषी म्हणाला, पण जर का कुटुंब आहे तर इकडे तिकडे का भटकायचे? बेटा, कुटुंब असूनही जर त्यांना कोणी वेळ देत नसेल तेव्हा ते आपला वेळ कसा घालवतील? त्यामुळेच तर इथे येतात. आणि तसे तर तुला ठाऊक आहे, म्हातारपणी माणसाचे मन लहान मुलांप्रमाणे होऊन जाते. त्यावेळेस त्यांना प्रेम, आदर यांच्यासोबत कुटुंबाची गरज असते. पण हे कुटुंबातील सदस्यांना समजत नाही. त्यांच्यासाठी आईवडील एक जुन्या वस्तूंप्रमाणे होऊन जातात ज्यांच्याकडे त्यांचे कधीच लक्ष जात नाही. मुले असा विचार करतात की आईवडिलांचे आयुष्य तर आता जगून झाले आहे. म्हणूनच तर काही मुले आणि आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात. तेव्हा आपल्या मुलासोबत कुठेही घेऊन जाण्यास त्यांना नकोसे वाटते. बोलणे तर दूर, पण त्यांचा सल्लासुद्धा मुलांना आता पटत नाही. पण खरे तर म्हातारी माणसं आपल्याला अनुभवांवरून आपल्या मुलांना आयुष्यमान येणाऱ्या संकटातून वाचवण्यासाठी उपाय सांगत असतात. चल, मी आता जातो. मी सुद्धा इथे यासाठी आलो होतो. आता उद्याचे उद्या पाहता येईल, असे बोलून तो वृद्ध माणूस तिथून गुपचूप निघून गेला. त्यानंतर ऋषीसुद्धा तिथून गुपचूप आपल्या घरी आला. तो एकटाच बसलेला होता. तेवढ्यात औदुंबरराव म्हणून आले आणि आपल्या मुलाला पाहून हसले. त्यांच्या नातवंडांकडे आणि सुनेकडे आशेने पाहिले, पण घरातील कोणत्याही सदस्याला काही फरक पडत नव्हता. औदुंबररावांची कोणाला काही काळजी नव्हती, जसे काही त्यांचे त्या घरामध्ये काही अस्तित्वात नाही. त्यामुळे त्याला खूप दुःख झाले. त्यामुळे आता त्याने ठरवले की आता तोही कोणाशी बोलणार नाही. तो दररोज कामावर जायचा, घरी यायचा आणि गुपचूप आपल्या खोलीमध्ये जाऊन गुपचूप काम करत बसायचा. मुले आणि रेवती त्याला बोलण्याचा प्रयत्न करत होते, तेव्हा तो काहीही उत्तर देत नव्हता. 3-4 दिवस असंच चाललं होतं. त्यानंतर मुले आणि त्याची बायको त्यांच्या समोर येऊन उभी राहिली आणि त्याला अशा वागण्याचे कारण विचारायलाच लागले.
तेव्हा ऋषीने खूप प्रेमाने आपल्या मुलांना आपल्या जवळ बसवले आणि म्हणाला, सनी आणि काव्या, मी 3-4 दिवस तुमच्याशी बोललो नाही, त्यामुळे तुम्हाला खूप वाईट वाटले आणि याचा तुम्हाला त्रास झाला ना? मग तुम्ही असा विचार का कधी करता का? तुमच्या आजोबा सोबत याच घरात राहतात, पण तुम्ही कोणीही त्यांच्याशी बोलत नाही. मग त्यांना कसे वाटत असेल? तेव्हा दोन्ही मुले आपल्या आईकडे पाहू लागले आणि म्हणाले, अहो पप्पा, आम्ही आजोबांशी काय बोलणार? त्यांच्या घरात मन लागत नाही, त्यामुळे मम्मी त्यांना पाहिलं काही ना काही काम सांगत होती. ते म्हणतात की त्यांच्याकडून काहीही काम होत नाही. मग पप्पा, तुम्ही आजोबांना गावी का पाठवून देत नाही? तेव्हा ऋषी म्हणाला, ठीक आहे बाळांनो, मी तुमच्या आजोबांना गावी पाठवून देतो, पण मीही आता त्यांच्यासोबत गावी जाईल आणि तिथेच राहील, कारण हे माझे पप्पा आहेत, त्यामुळे मला त्यांची काळजी घ्यावी लागेल. तेव्हा मुले म्हणाली, नाही नाही पप्पा, असे असेल तर आजोबांनासुद्धा इथेच राहू दे. यापुढे ते सुद्धा आपल्या आजोबांची काळजी घेऊन जा. त्यांना काही काम सांगत जाऊ नका, नाहीतर जेव्हा तुम्ही दोघे म्हातारे व्हाल तेव्हा मी तुमच्यासोबत असेच केले जे तू आज आजोबांसोबत करतेस. मग जेव्हा तुला असे वाटले की सनीकडे आणि रागाने पाहू लागली. याचा रेवतीला काही फरक पडत नव्हता. ऋषीला कंपनीकडून 2 महिन्यांसाठी परदेशात जावे लागणार होते. त्याचे जाणे गरजेचे होते, नाहीतर तो असा 2 महिन्यांसाठी कधी गेला नसता. रुद्र परदेशात गेला आणि 10 दिवसानंतर एका छोट्या चुकीमुळे रेवतीने औदुंबररावांना धक्के देऊन बाहेर काढले. ती म्हणाली की आता तुमचा मुलगा जेव्हा घरी परत येईल तेव्हाच तुम्ही या. मी तुमचा भारी उचलू शकत नाही. सुनेचे असे बोलणे औदुंबररावांच्या डोळ्यामध्ये पाणी आले आणि ते भरल्या डोळ्यांनी तिथून निघून गेले. मुले शाळेत गेली होती. रेवतीला जराही वृद्ध सासऱ्याची दया आली नाही आणि मग त्यांनी रिक्षा चालवण्याचे काम सुरू केले. रोज सकाळपासून आणि संध्याकाळी थकून त्याच रिक्षामध्ये झोपायचे. हे सर्व ऐकून ऋषी रडायला लागला. तुझ्या वयामध्ये मुलांनी आपल्या आईवडिलांचा भार उचलला, तिथे आज बाबांची ही अवस्था झाली आहे, तेही त्यांच्या सुनेमुळे. असा विचार करता करता ऋषीचे डोळे भरले. तो संध्याकाळी घरी गेला तेव्हा त्याने पाहिले, तू होतीस रेवती तिथेच अंगणात बसली होती. तो तिच्याशी काही न बोलता घरात गेला आणि दरवाजा लावून घेतला. मध्ये सोफ्यावर विचार करत बसला. तुम्ही रात्री विचार करता करता त्याला कधी झोप लागली कळलंच नाही. औदुंबरराव सकाळी आपल्या कामावर जायला निघाले. मुलाला हॉलमध्ये झोपलेले पाहून त्यांच्या डोळ्यावरून त्यांनी प्रेमाने हात फिरवला आणि दरवाजा उघडून घराबाहेर पडले. तेव्हा त्यांनी पाहिले की त्यांची सून रेवती तिथेच दरवाजात बसली होती. तिने सासऱ्यांचे पाय धरले आणि म्हणाली, बाबा, मला माफ करा. मी माझ्या वडील समान सासऱ्याचा एवढा मोठा अपमान केला. तेव्हा मला नकारात सुद्धा जागा देणार नाही. तुम्हाला तर ठाऊक आहे, मला ऋषीने हाकलून दिले, घराबाहेर काढले. जर हे माझ्या आईबाबांना समजले तर तेही मला घरात घेणार नाही. ती सतत हात जोडून त्यांची माफी मागत लागली. त्यामुळे औदुंबररावांना आपल्या सुनेवर दया आली आणि त्यांनी तिला मोठ्या मनाने माफ केलं आणि तिला आत जायला सांगितले. तेवढ्या ऋषी झोपेतून बाहेर उठून आला आणि त्याने रागात म्हणाला, बाबा, तुम्ही हिला माफ करणार नाही, नाहीतर ही पुन्हा अशीच वागेल. नाती ही कधी सुधारली होती न यापुढे ती कधी सुधरेल. एवढे बोलून ऋषी रेवतीच्या हाताला धरून तिला गेटच्या बाहेर काढायला लागला. तेव्हा औदुंबररावांनी ऋषीच्या कानाखाली वाजवली आणि म्हणाले, या घरामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार फक्त मला आहे. मी तुझा बाप आहे, त्यामुळे तुला माझे ऐकावेच लागेल. वडिलांच्या एका चापटेत ऋषी शांत उभा राहिला आणि म्हणाला, बाबा, हिने तुमच्यासोबत जे काही केले त्याबाबत मी या बाईला असं माफ करू. खरे तर औदुंबररावांना सुद्धा रेवतीला माफ करावे असे वाटत नव्हते, पण आपल्या मुलाचा संसार उद्ध्वस्त होऊ नये त्यामुळे काळजावर दगड ठेवून त्यांनी आपल्या सुनेला माफ केले आणि रेवतीने सुद्धा ऋषीचे पाय धरून त्यांची माफी मागितली आणि ती रडत खोलीमध्ये निघून गेली. औदुंबररावांनी आपल्या ऋषीला समजावले
तेव्हा ऋषी देखील त्यांच्या खोलीत गेली आणि रेवतीला म्हणाली, पाहिलेस ना माझे बाबा किती मोठ्या मनाचे आहेत. तू किती वाईट वागलीस तरी बाबांनी तुला मोठ्या मनाने माफ केलं. तू एकदाही आदराने तर सोड पण प्रेमाने सुद्धा बोलली नाहीस. मला सांग मग त्यांना कसे वाटत असेल. तू तुझ्या आईसोबत फोनवर तासनतास बोलत असतेस, मग माझ्या वडिलांनी 2 शब्द बोलण्यासाठी तुमच्याकडे वेळ नाही. मला माझे बाबा माझ्या जीवापेक्षा जास्त महत्त्वाचे आहेत. जशी तुलना तुझी आई आहे, तिची मान शर्मीने झुकली होती. तुला तुझ्या वागण्याचे दुःख वाटत होते. दुसऱ्या दिवशी रेवती तिच्या मुलांना म्हणाली, मुलांनो, खरंच तुमच्या आजोबा खूप चांगले आहेत. आजपासून तुम्ही दोघांनी देखील आजोबांना अजिबात त्रास द्यायचा नाही. ते जे सांगतील ते ऐकायचे. काही वेळाने आजोबांना पाहून मुले त्यांच्याकडे धावत गेली आणि त्यांना बिलगली. मुली म्हणाले, आजोबांना, चला आमच्यासोबत आज तुम्हाला कुठे जाईल आणि त्यानंतर रात्री तुम्ही आम्हाला छान छान गोष्टीसुद्धा सांगणार. पप्पांनी सांगितले की तुमच्याकडे गोष्टींचा खजिना आहे. तेव्हा काव्या म्हणाली, ही मम्मीसुद्धा म्हणाली की तुम्ही खूप चांगले आहात आणि खूप आम्हाला चांगल्या चांगल्या गोष्टीसुद्धा शिकवू शकता. हे ऐकून औदुंबररावांचे डोळे भरून आले आणि त्यांनी आपल्या दोन्ही नातवांना मिठी मारली. मग काय आता औदुंबरराव मुलांना रोज मुलांचा गृहपाठ करायला त्यांची मदत करायची. रेवती संध्याकाळ झाली की दररोज सासऱ्याला चहाबरोबर खायला काही ना काही बनवायची. आता घरामधील वातावरण पूर्ण बदललेले होते. सर्वजण हसून खेळून राहायचे. एक दिवस औदुंबररावांना म्हणाला, बाबा तुम्ही काहीतरी विसरत आहात. जेव्हा ऋषी म्हणाला, बाळा किती दिवस झाले तुम्ही तुमच्या काकांच्या घरी गेले नाहीत. ते तुमची वाट पाहत असतील ना. तेव्हा तुम्ही औदुंबरराव काही जे थांबले आणि म्हणाले, ऋषी काकांना आता त्यांच्याच घरी राहू देत. माझे घर माझ्यासाठी स्वर्ग आहे, त्यामुळे आता मला कुठेही जायचे नाही. हे ऐकून ऋषी हसला आणि गप्प बसला. औदुंबररावांची नाही तर निम्म्याहून जास्त घरांमध्ये म्हाताऱ्या माणसांची अशी अवस्था आहे. आपले पूर्ण आयुष्य ते मुलांच्या आनंदासाठी आहे. फक्त हा विचार करून की पण ते आपल्या आयुष्य आपल्या मुलांसोबत राहतील. जरा विचार करा तुम्हाला तुमचे म्हातारपण कसे घालवायचे आहे. जर असे नाही तर आपल्या बिझी दिनदर्शनातून काही वेळा आपल्या आईवडिलांना द्या. त्यांच्याबरोबर प्रेमाने बोला. तुमच्या आपुलकीच्या 2 शब्दांशिवाय त्यांची कसलीच अपेक्षा नाही. जर तुमचे आईवडील म्हातारपणात आनंदी असतील तर कोणताही वृद्ध माणूस रेल्वे स्टेशनवर एकटा पडलेला दिसणार नाही.